महाराष्ट्राला आज एक अतिशय दुःखद आणि अविश्वसनीय माहिती मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले. या भीषण हादस्यात अजितदादासह विमानातील इतर 4 जणांचाही मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि राजकीय नेते स्तब्ध झाले आहेत. अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी या निधनावर गहिरे दुःख व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, मी स्तब्ध आहे. आम्ही पोरके झालो. महाराष्ट्राच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आजीवन धडपड करणारा लढवया लोकनेता हरपला. देशाच्या राजकारणात दादा हे नाव सदैव अजरामर राहील. अजितदादा सारखा नेता होणे नाही, ते आमचा कणा होते. खोडके परिवारांचे सोबती होते. अमरावतीच्या विकासासाठी त्यांनी फार काही दिले. दादांनी प्रत्येकाच्या मनावर अमिट छाप सोडली. अजितदादा सारखा दुसरा नेता होणे शक्य नाही. हे दुःख फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्यात 3 दिवसाचा राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे. अजितदादांचा आत्मा चिरकाल शांतचित्त राहो. बोलण्यासारखा विषयच नाही. महाराष्ट्राला पुढे गेला नाही. आज जीवन गेला विश्वासही बसत नाही, सांगू शकत नाही. आता मृत्यू पुढे जे काय घडलं त्याला तर कोणी काही करू शकत नाही. पण आम्हाला तर वाटत नाही आमची दादाची परत जिवंत होते. मृत्यूने विश्वास असं मनामध्ये काही दादासारखा नेता होणे नाही. महाराष्ट्राचा दादा होता. दादा म्हणजे कोणते साहेबांकडून दादा पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून 1992पासून आपण बघितलं. 1995मध्ये कोणत्या साहेबांसोबत असल्यानंतर सतत दादा पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बांधणी झाली 1998 तेव्हापासून दादांसोबत साहेब होते आणि शेवटपर्यंत साहेब होते आणि शेवटपर्यंत दादांनी काल दुपारी सकाळी 10-10:30 वाजता दादांशी बोलणं झालं. उद्या या म्हणजे संजय आणि आपण हे करू अशी चर्चा काल झाली. रोज फोनवर बोलणं होतं. मुंबईत असलं तर 1-2 तास चर्चा व्हायची. पक्ष संघटनाचे असेल, त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राच्या विकासाचे असेल, या सगळ्या प्रश्नाची नेहमी चर्चा व्हायची. आणि दादा आमचे बाप होता, आमच्या राष्ट्राला आमचा बाप होता. आमच्या दादांचा एक फोन आला की साहेब शास्त्रा निघून जायचे आणि आता दादा नाही जाणार काय साहेबांचं. 9 जानेवारीची सभा आपल्या मार्गदर्शनामध्ये गांधी दादांची शेवटची ठरलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक होता. दादांना सांगितलं की आम्ही एक सभा होता, आपण यावं. दादांनी तात्काळ मान्यता दिली आणि आपल्या अमरावतीला सभा घेऊन आपल्याला माहिती काय होते आणि काही लाईट लँडिंग नसताना सुद्धा इथून सभा घेऊन दादा नागपूरला गेले आणि नागपूरहून तात्काळ लगेच पुण्याला गेले. म्हणजे एक विश्वास होता त्यांना. एक सभा झाली त्याचा आनंद त्यांनी गाडीत करून दाखवला. खूप चांगलं काम आहे, खूप चांगलं करत आहे त्यांनी सभाने सुद्धा व्यक्त केलं. आणि खोडके साहेबांना माहीत आहे की फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सगळं सोडून जायचे. दादाने म्हटलं तर दादाचं कामाचं हे करायचं आणि दादांशिवाय विश्वास जो होता साहेबांवर आपल्या सर्वांना माहीत आहे. दादांशिवाय आमचा राजकारणात म्हणा कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबत असणं म्हणजे आमच्यासाठी खूप गौरवाची आणि त्याची आता दादा राहणे हा विश्वास. अधिक अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.